आजकाल ऑलमोस्ट सगळ्यांची प्रॉब्लेम एकच आहे. लाईफस्टाईल बिघडलं आहे. लेट झोपणं, लेट उठणं, रँडम टाईमला खाणं, स्ट्रेस आणि मग ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, फटीग, इम्युनिटी कमी होणं अशा कंप्लेंट सुरू होतात. आयुर्वेद एक सिंपल प्रिन्सिपल सांगतो. जर तुमचं डेली रुटीन म्हणजेच दिनचर्या योग्य असेल तर शरीर नॅचरली बॅलेन्समध्ये राहतं. दिनचर्या म्हणजे काय? तर दिवसात आपण काय करतो, उठणं, खाणं, काम, एक्सरसाइज, झोप हे सगळं नेचरच्या रिदमसोबत अलाइन करणं. आयुर्वेदानुसार दिवस वेगवेगळ्या फेजेसमध्ये डिवाईड केलेला आहे. कफ, पित्त आणि वात. जर आपण या फेजेसनुसार रुटीन फॉलो केलं तर शरीरावरचा ताण कमी होतो आणि हेल्थ इम्प्रूव्ह होते. सुरुवात करूया सकाळपासून. सकाळी आयडियली सनराईज आधी उठणं बेस्ट मानलं जातं, कारण हा कफ फेज सुरू होण्याआधीचा टाईम असतो. या वेळेला बॉडी हलकी आणि फ्रेश असते. उठल्या उठल्या पहिली सवय वॉर्म वॉटर पिणं. 1 किंवा 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे डायजेशन ॲक्टिवेट होतं आणि बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. यानंतर ब्रशिंगसोबत टंग क्लिनिंगसुद्धा करा. जिभेवर जमा झालेला लेअर हा टॉक्झिन्सचा संकेत असतो, त्यामुळे तो काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर एक्सरसाइज किंवा योगा, सूर्यनमस्कार, वॉकिंग, स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम काहीही करा, पण बॉडी मूव्ह करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, डायजेशन स्ट्रॉंग होतं आणि दिवसभर एनर्जी टिकते. एक्सरसाइजनंतर स्नान करा आणि फ्रेश व्हा. त्यानंतर 5 ते 10 मिनटं मेडिटेशन किंवा प्रेयर करा. यामुळे माइंड काम राहतं आणि स्ट्रेस कमी होतो. आता ब्रेकफास्टबद्दल. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट हलका आणि वॉर्म असावा. हेवी किंवा ऑइली फूड टाळा. असा खा की तुम्हाला लंचपर्यंत स्टेबल एनर्जी मिळेल. 10 ते 2 हा पित्त फेज असतो. हा डायजेशनसाठी सर्वात स्ट्रॉंग टाईम असतो. त्यामुळे मेन मील म्हणजे लंच या वेळेतच घ्यायला हवा. आयडियली 12 ते 1च्या दरम्यान घेतला पाहिजे. लंच बॅलन्स असावा. प्रोटीन, फायबर्स, हेल्दी फॅट सगळं असावं. लंच नंतर लगेच बसू नका किंवा झोपू नका. 5-10 मिनटं हलकी वॉक करा. 2 ते 6 हा वात फेज असतो. या वेळेला माइंड ॲक्टिव्ह असतं. तुम्ही काम, स्टडी, क्रिएटिव्ह टास्क करू शकता. या वेळेला हलकी ॲक्टिव्हिटी, स्ट्रेचिंग, डीप ब्रिदिंग किंवा हर्बल टीसुद्धा घेऊ शकता. इव्हिनिंगनंतर बॉडीला रिलॅक्स करणंसुद्धा सुरू करा. सनसेटनंतर हेवी काम टाळा. थोडं शांत बसा, मेडिटेशन करा किंवा फॅमिलीसोबत टाईम घाला. डिनर नेहमी हलका आणि लवकर असावा. आयडियली 7 ते 8 वाजेपर्यंत डिनर कंप्लीट करा, कारण रात्री डायजेशन स्लो असतं. हेवी डिनर घेतल्यास ॲसिडिटी, ब्लोटिंग आणि स्लीप इश्यूज होतात. डिनरनंतर थोडीशी वॉक करा. यानंतर स्क्रीन टाईम कमी करा. लाईट ॲक्टिव्हिटीज करा, जसं की रीडिंग किंवा सूदिंग म्युझिक. झोपण्यापूर्वी एक सिंपल आयुर्वेदिक टिप: पायांना किंवा डोक्याला थोडं तेल लावा. यामुळे बॉडी रिलॅक्स होते आणि स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होते. झोपण्याची बेस्ट टाईम म्हणजे 10 वाजेपर्यंत. 10 ते 2 हा बॉडीचा रिपेअरचा फेज मानला जातो. या वेळेला डीप स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ते 6 हा वात फेज असतो. या वेळेला बॉडी लाईट असते किंवा डायजेशन पूर्ण आलेलं असतं. जर तुम्हाला या वेळेला उठलात तर मेडिटेशन किंवा प्राणायाम करू शकता. सुरुवातीला हा रुटीन फॉलो करणं थोडं कठीण वाटेल. बॉडी रेजिस्ट करेल, पण जर तुम्ही 2-3 आठवडे कन्सिस्टंटली फॉलो केलं तर तुम्हाला क्लिअर फरक दिसेल. एनर्जी वाढेल, डायजेशन सुधारेल, स्लीप बेटर होईल आणि माइंड काम राहील. जर तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपनुसार पर्सनलाइज रुटीन हवा असेल तर तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक ॲप्रोचसोबत प्रॉपर गायडन्स दिलं जातं. शेवटी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा: हेल्थ मेडिसिनने नाही तर डेली रुटीन हॅबिट्सनेही बनते. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती हॅबिट आजपासून बदलणार आहात आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.